ओवी गाता गाता त्यांची तूही झाली समाऊली। ओवी गाता गाता त्यांची तूही झाली समाऊली। अख्खे कराड कुटुंब तुझ्या पदराखालती। अख्खे कराड कुटुंब तुझ्या पदराखालती। देहू आळंदीला तुझी हिऱ्या मोत्याची पालखी। देहू आळंदीला तुझी हिऱ्या मोत्याची पालखी। तुझा पदर विशाल त्यात मीही सामावलो। तुझा पदर विशाल त्यात मीही सामावलो। पाय पोळ झाली तेव्हा तुझ्या सावलीला आलो। पाय पोळ झाली तेव्हा तुझ्या सावलीला आलो। माझी बहीण झालीस भाऊ बिजेला आलीस। माझी बहीण झालीस भाऊ बिजेला आलीस। भाऊ धाकटा म्हणून वेळोवेळी धावलीस। तुला अक्षरांचे वेड त्यांच्यासाठी तू भाऊक। जे जे अक्षर सोबती तुला साऱ्यांचे कौतुक। अक्षरांच्या वाटेवर एका पानवठ्या काठी। अक्षरांच्या वाटेवर एका पानवठ्या काठी। तहानेच्या प्रहरात तुझ्या माझ्या भेटी गाठी। ओवी सतत मनात मुखी अभंगांच्या ओळी। ओवी सतत मनात मुखी अभंगांच्या ओळी। तुझ्या सभोवती संत सज्जनांची मांदियाळी। तुझ्या सभोवती संत सज्जनांची मांदियाळी। तुवा दिंडीचा सोहळा डोळा भरून पाहिला। तुवा दिंडीचा सोहळा डोळा भरून पाहिला। मग अपार्थिवासाठी देह पार्थिव ठेविला। मग अपार्थिवासाठी देह पार्थिव ठेविला। देवाघरच पाखरू दैवयोगे आलं होत। देवाघरच पाखरू दैवयोगे आले होते। घरदार उजळून प्रकाशाचे झाले होते। माथ्यावरी ज्ञानदेवी तुझा गाथ्यावरी हात। माथ्यावरी ज्ञानदेवी तुझा गाथ्यावरी हात। उभे ज्ञानोबा तुकोबा स्वर्गी तुझ्या स्वागतास। उभे ज्ञानोबा तुकोबा स्वर्गी तुझ्या स्वागतास। खूप खूप धन्यवाद सर। आपल्या अमोघ वाणीतून वात्सल्य मूर्ती उर्मिला काकू यांच्या कविता ओव्या व आपल्या शब्दसंपदेच्या माध्यमातून अतिशय हृदयस्पर्शी आणि भावस्पर्शी असे विचार आपण आजच्या या प्रसंगी व्यक्त केलेत। मनपूर्वक धन्यवाद। आणि यानंतर आपण कोण शिलेचं उद्घाटन करणार आहोत। मी सर्व उपस्थित